नमस्ते, मी सुप्रिया. कुक विथ सुप्रियामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी करणार आहे सांबर. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे तुरीची डाळ, हरभऱ्याची थोडीशी डाळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, थोडासा अद्रक, कढीपत्ता, सांबर मसाला, कांदा, टोमॅटो आणि एक वांग. आता मी हे डाळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ते वांग आणि बटाटा, पुन्हा हे चिरलेला कांदा, टोमॅटो घालायचं. आता थोडी हळद टाकायचं आणि हे थोडंसं तेल. याला चांगलं मिक्स करायचं. आता याला चांगलं हलवून घेतलंय. तर आता याला आपल्याला डाळ चांगली शिजवून घ्यायचं आपल्याला सांबारसाठी. आता ही आपली डाळ शिजलेली आहे, त्याला मी गरगटून घेतलं आणि याच्यात चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता या फोडणीसाठी आपल्याला 2.5 ते 3 चमचे तेल टाकायचं. तेल गरम व्हायला लागलं. आता याच्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकायचं. अद्रक लसूण टाकायचं. हिरवी मिरची, कढीपत्ता टाकायचं. थोडीशी हळद टाकायचं. चमचे मिरची टाकायला. तुम्हाला जसं आवडतं तसं त्यानुसार मिरची टाका. त्यानंतर याच्यामध्ये शिजलेली डाळ टाकायची. चांगलं हलवून घ्या आणि सांबर मसाला टाका. सांबर मसाला टाकल्यावर ह्याला चांगलं हलवायचं. आता याच्यात गरम केलेलं पाणी टाकायचं. आपल्याला जसं पाहिजे त्या क्वांटिटीनुसार पाणी याच्यात घाला. आता आपल्याला या सांबारला उकळी येऊ द्यायचं. एक 5 ते 10 मिनिटं उकळी. आता आपलं हे सांबार उकळलेलं आहे. त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊ. तर तयार आहे आपलं हे सोप्या पद्धतीने केलेलं सांबार.